Today we are going to learn the symptom manifestation of different plants with respect to the pathogens. Okay, so we know that the pathogens infect and cause the many diseases in our ecosystem. That's why we have to know the how different symptoms develop by the different pathogens. तर आता काय पॅथोजन्स असतात, पॅथोजन्स माहिती आहे आपलं वाईड रेंज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तर जे डिसीज कॉज करतात त्यांना आपण पॅथोजन म्हणत असतो. तर त्याच्यामध्ये ते डिसीज कॉज करत असताना प्लांट डेव्हलप सम टाइप्स ऑफ मेकॅनिझम, स्ट्रक्चरल डिफेन्स मेकॅनिझम और डिफरंट बायोकेमिकल मेकॅनिझम. ते बायोकेमिकल्स किंवा स्ट्रक्चरल डिफेन्स मेकॅनिझममुळे प्लांट्स डेव्हलप द डिफरंट सिम्टम्स. जसं आपण मॅमल्स आहोत किंवा ॲनिमल्स आहोत, तर आपल्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा अदर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू दॅट आवर सिस्टीम रिॲक्ट टू दॅट पॅथोजन. ठीक आहे, तर व्हायरल इन्फेक्शन झालं तर फर्स्ट इन्फेक्शन काय होतं आपल्याला, तर त्याच्यामध्ये फर्स्ट सिम्टम काय होता, फर्स्ट सिम्टम मध्ये आपल्याला फिवर येतो, मीन्स बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं. ठीक आहे, तर जसं बॉडी टेम्परेचर आपलं इन्क्रीज होतं तसं प्लांट्समध्ये पण डिफरंट स्ट्रक्चरल डिफेन्स मेकॅनिझम असतं, की त्या डिफेन्स मेकॅनिझममुळे प्लांट प्लांट्स मधलं जे अदर इन्फेक्शन आहे, मीन्स इन्फेक्शन प्रोपॅगुल स्प्रेड होण्यासाठी काउंटर अटॅक असतो. ठीक आहे, आता आपल्यामध्ये बॉडी टेम्परेचर वाढतं म्हणजे काय वाढतं, तर नॉर्मल रेंजपेक्षा बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळं जो पॅथोजन आहे तो पॅथोजनचा प्रोपॅगुल कमी होण्यासाठी हे टेम्परेचर इन्क्रीज होत असतं. किंवा डिफरंट आता वाउंडिंग झाल्यामुळं तिथं एक प्रकारचं लेअर डेव्हलप होतं किंवा म्हणतो सुगरायझेशन होतं. ते सुगरायझेशन कशामुळे होतं, बिकॉज इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये त्याच्यासाठी हे स्ट्रक्चरल मेकॅनिझम असतं. ठीक आहे, तसंच प्लांट्समध्ये आता प्लांट्स बघितलं आपण त्याच्यामध्ये एक हार्ड क्युटिकल असतं लेअर. ठीक आहे, लिव्ज वरती बघितला तर वरती वॅक्स लेअर असतो, वॅक्स लेअर वरती हार्ड क्युटिकल लेअर असतं. ठीक आहे, आपले क्युटिकल इज अ नॉन लिव्हिंग लेअर ऑफ द सेल्स. तर त्या नॉन लिव्हिंग लेअर असल्यामुळे तो एक रिजिड सेल स्ट्रक्चर असतं, त्याच्यामुळे पॅथोजन इझिली एंटर करू शकत नाही. जसं आपल्यामध्ये मेलॅनिन असतं किंवा स्किन असतं, तसं मेलॅनिनमुळे इझिली एंटर करू शकत नाही एखादा पॅथोजन. तसंच प्लांट्समध्ये पण डिफरंट स्ट्रक्चर्स असतात, ते इझिली एंटर करू देत नाही प्लांट इन पॅथोजन्सला. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग डिफरंट स्ट्रक्चरल मेकॅनिझम आहे, तर क्युटिकल, हायपोडर्मिस, इपिडर्मिस. ठीक आहे, असे स्ट्रक्चरल बॅरियर्स प्रेझेंट असतात प्लांट्स मध्ये. तसंच विथ ऑल्सो बायोकेमिकल मेकॅनिझम इज प्रेझेंट इन अ प्लांट्स. जसं स्ट्रक्चरल मेकॅनिझम आहे, तर ते स्ट्रक्चर्स असतात डिफरंट, ते स्ट्रक्चर मेकॅनिकल हायड्रन्स डेव्हलप करतात पॅथोजनला इन्फेक्ट करण्यासाठी. बट ऑल्सो बायोकेमिकल मीन्स with respect to that pathogen entry, there is somewhat elicitation happen, and that elicitation due to that different phytoalexins or different uh, biochemical structures like plantibodies. जसं करस्पॉन्डिंग ॲनिमल्स मध्ये अँटीबॉडीज डेव्हलप होतात, तसंच प्लांट्स मध्ये पण प्लांटीबॉडीज डेव्हलप होत असतात विथ रिस्पेक्ट टू द स्पेसिफिक व्हायरल इन्फेक्शन और मे बी डिफरंट पॅथोजन्स अगेन्स्ट द डिफरंट पॅथोजन्स. ठीक आहे, असं बायोकेमिकल मेकॅनिझम असतं. किंवा त्याच्यामध्ये मग एखादं आता पॅथोजन्स काय टॉक्झिन सिक्रेट करतात, तर एखादा टॉक्झिन सिक्रेट केलं, आता पायरुक्युलरिन टॉक्झिक सिक्रेट केलं समजा पायरुक्युलर या पॅथोजनने, ठीक आहे, ब्लास्ट ऑफ पॅडीमध्ये, तर त्याच्या काउंटर अटॅक मध्ये प्लांट्स डेव्हलप होतं क्लोरोजेनिक ऍसिड. मीन्स ते क्लोरोजेनिक ऍसिड काय करतं, त्या पायरुक्युलर पायरुक्युलरिन टॉक्झिनला न्यूट्रलाइज करण्यासाठी प्लांट सिक्रेट करत असतं. मग असं प्रत्येक डिसीज मध्ये, प्रत्येक प्लांट्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसिफिक फायटोअलेक्झिन्स आहेत किंवा डिफरंट काउंटर अटॅक केमिकल्स आहेत, ते बायोकेमिकली डेव्हलप करत असतं प्लांट. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जनरलाइज सिमटम्स सांगतो. जनरली स्पेसिफिक सिमटम्स मी याच्यामध्ये टाकलेले नाही आहेत, पण जर तुम्हाला वाटलं काही, आता वाटतंय की सर मग आम्हाला स्पेसिफिक सिमटम्स माहिती आहेत, तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, आपण स्टार्टिंगला जनरलाइज सिमटम्स बघू. त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू डिफरंट ऑर्गन्स,
त्या प्लांटचे ऑर्गन्स किंवा जिथं पॅथोजन इन्फेक्शन करेल तिथंच तर डिसीज प्रोड्यूस होईल. बिकॉज इथं आता लोकलाइज इन्फेक्शन मीन्स प्लांट्समध्ये कसं असतं, एक इन्फेक्शन एकतर सिस्टेमिक होतं. ठीक आहे, सिस्टेमिक मीन्स रूट थ्रू किंवा अदर सिस्टीममध्ये मीन्स वस्क्युलर टिश्यूजमध्ये किंवा अदर, जसं सीडमध्ये जर इन्फेक्शन असलं, ठीक आहे, सीडमध्ये जर इन्फेक्शन असलं व्हायरसचं किंवा एखाद्या पॅथोजनचं, लाईक स्मट. ठीक आहे, स्मटचं एक्झाम्पल घेतलं तुम्ही, वीट स्मटचं एक्झाम्पल घेतलं तर वीट स्मटच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगता येईल की त्याच्यामध्ये एक सिस्टेमिक इन्फेक्शन आहे. बिकॉज सिस्टेमिक काय आहे, तर ते पॅथोजन प्रोपॅगुल हा सीडमध्ये प्रेझेंट आहे आणि तो लॅटंट इन्फेक्शन आहे. ठीक आहे, मीन्स त्याचे सिम्पटम मॅनिफेस्टेशन केव्हा होतं, वेन क्रॉप ग्रो ॲट द फ्लॉवरिंग स्टेज. ठीक आहे, मीन्स पॅथोजन प्रेझेंट द सिस्टेमिकली, त्याच्यामुळे सिस्टेमिक पॅथोजन म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा सिस्टेमिक इन्फेक्शन म्हणू शकतो. बट इन केस ऑफ देर इज अँथ्रॅकनोज, आता अँथ्रॅकनोज स्लाइड आहे त्याच्यामध्ये लोकलाइज इन्फेक्शन मीन्स एखादा पॅथोजन प्रोपॅगुल आला किंवा स्पोअर आला, तो लँड झाला सरफेसवरती किंवा इन्फेक्शन कोर्टवरती. इन्फेक्शन कोर्टवरती लँड झाल्यानंतर तिथंच त्याचं हायपल पेनिट्रेशन झालं, मीन्स ॲप्रोसिरिया डेव्हलपमेंट किंवा इन्फेक्शन फॉर्मेशन, त्याचं कॉलोनायझेशन झालं आणि त्याच ठिकाणी फक्त त्याचं स्पॉट डेव्हलप झाले किंवा त्याचं कॉलोनायझेशन झालं. मग त्याच ठिकाणी पॅथोजनच्या अगेन्स्ट स्ट्रक्चरल डिफेन्स मेकॅनिझम डेव्हलप होतं. त्याला आपण काय म्हणू शकतो, जसं आपलं स्किनला एखादं फंगल इन्फेक्शन झालं तर ते काय स्टार्टिंगला डायरेक्ट बोनमध्ये होतं का, बिकॉज सुपरफिशियल इन्फेक्शन असतं. ते सुपरफिशियल इन्फेक्शन असल्यामुळे ते फक्त त्या लोकलाइज एरिया पुरतं मर्यादित असतं. ठीक आहे, दीज आर द लोकल इन्फेक्शन. अशा प्रकारचे डिफरंट इन्फेक्शनचे टाईप्स आहेत. तर आपण आता वन बाय वन बघू. आता तुम्हाला इथं दिसतंय स्लाइडमध्ये, सगळ्यांना स्लाइड दिसते व्यवस्थित? हॅलो, हो सर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दिस इज अ सिम्पटम कॉल्ड एज अँथ्रॅकनोज. याला काय म्हणतो, अँथ्रॅकनोज म्हणतो आपण या सिम्पटमला. तर जनरली दिस डिसीज इज कॉज बाय द कोलेट्रिकम. ठीक आहे, कोलेट्रिकमच्या जितक्याही स्पेसिस आहेत त्या कोलेट्रिकम जिनस हा अँथ्रॅकनोज डिसीज हा कॉज करत असतो प्लांटमध्ये. इट इज अ नेक्रोट्रॉपिक फंगस और दॅट इन्फेक्शन शोज द पॅटर्न ऑफ पोल राईक नेक्रोटिक रिजन्स. मीन्स हा तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत त्याच्यामध्ये काय आहे, फ्रूटवरती एक तर रॉट होतं, फ्रूट रॉट होतं किंवा डायबॅकचे पण सिम्पटम्स असतात काही काही प्लांट्समध्ये. आणि जे चिली क्रॉप जे फ्रूट दिसत आहेत तुम्हाला त्यांच्यावरती असं कॉन्सेंट्रिक कोल लाईक पॅटर्न दिसतो. ठीक आहे, अँथ्रॅकनोजमध्ये म्हणजे टिश्यू डिसइंटिग्रेशन होतं, नेक्रोसिस होतं टिश्यूचं त्या पॅथोजनच्या एंट्री केल्यामुळं. दिस इज द अँथ्रॅकनोज. ठीक आहे, चिलीमध्ये होतो किंवा डिफरंट अँथ्रॅकनोज, लीफ अँथ्रॅकनोज आहे. आता हा फ्रूट अँथ्रॅकनोज आहे, तर तसं लीफवरती पण असे कोल लाईक सिम्पटम्स आपल्याला ब्लॅक कलर स्पॉट किंवा ब्लायटन स्पॉट दिसतात. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट द अँथ्रॅकनोज. नंतर नेक्स्ट वन इज, वन मिनिट, काय रे संतोष? हॅलो. तर तुम्हाला आता सेकंड सिम्पटम दिसतंय, दिस इज अ स्कॅब ऑफ द याचं ॲपल स्कॅब. ओके, दिस इज अ ॲपल स्कॅब कॉज बाय द वेंचुरिया. दिस इज ॲपल स्कॅबमध्ये काय होतं, जनरली जे सुपरफिशियल स्किन असते त्या स्किनला इन्फेक्शन झाल्यानंतर फंगसचं, त्यामध्ये तुम्हाला, तर त्याच्यामध्ये सुपरफिशियली तुम्हाला इन्फेक्शन दिसायला मिळतं. त्याच्यामध्ये काय होतं, सुपरफिशियली जे टिश्यू आहेत त्या टिश्यूचं डिसइंटिग्रेशन होतं. ठीक आहे, मीन्स ब्लॅक इरेग्युलर इरेग्युलर ऑर सर्क्युलर स्पॉट डेव्हलप ऑन द सरफेस ऑफ द फ्रूट. जनरली हा डिसीज फक्त स्कॅब, हा डिसीज फक्त फ्रूटवरतीच येतो. ठीक आहे, दिस इज अ ॲपल स्कॅब. जनरली नेक्स्ट डिसीज सिम्पटम दॅट इज अ स्मट सिम्पटम. ठीक आहे, स्मट तर माहिती आहे तुम्हाला. जनरली व्हीट स्मटचं आता तुम्हाला हे पिक्चरमध्ये व्हीट स्मट दिसतोय. ठीक आहे, बट स्मट जनरली अफेक्ट द मेनी क्रॉप्स. त्याच्यामध्ये तुमचं शुगर केन आहे, त्याच्यामध्ये व्हीट स्मट आहे.
जो शुगर केन मध्ये सेंट्रल शूट असतं, तो सेंट्रल शूट इन्फेक्ट होतो, त्याच्यामुळे व्हिप स्मट डेव्हलप होतं. ठीक आहे. नंतर सोरगमचे स्मट आहेत. This is a systemic symptom. Means actually pathogen infect the seed, means panicle, actually infect the panicle, and that pathogen probably present in the seed, but that latent infection get come out at the flowering stage. Flowering stage ला ज्यावेळेस प्लांट जातं, फ्लॉवरिंग स्टेजला गेल्यानंतर जे सीड इन्फेक्टेड झालेलं असेल आधी प्रिव्हियस सीजनला, ते इन्फेक्टेड सीड जर आपण सोन केलं, तर त्याच्यामध्ये जे ऑल इन्फेक्शन आहे, मीन्स इन्फेक्टेड पॅनिकल आहे, ते दे आर कन्वर्टेड इन टू द दॅट ब्लॅक पावडरी मास किंवा हार्डन पावडरी मास मध्ये डेव्हलप होतं. ठीक आहे. तर स्टार्टिंगला एक मीन्स जेव्हा शूट इनिशिएशन होत असतं किंवा पॅनिकल याच्यामधून निघत असतं. ठीक आहे. मीन्स फ्लॅग लिप मधनं पॅनिकल हा प्रोट्रूड करत असतं. त्या प्रोट्रुडेशनच्या वेळेसच एक सिल्वरी स्ट्रक्चर असतं. ते सिल्वरी स्ट्रक्चर ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं हे सिम्पटम डेव्हलप झालेले दिसतात स्मट मध्ये. ठीक आहे. मीन्स हार्डन ऑर मे बी स्मूथ मास ऑफ द ब्लॅक पावडरी स्पोर तयार झालेले असतात. इथं ब्लॅक पावडरी बॉल्स डेव्हलप होतात. त्याच्यामध्ये मग ते बॉल्स डेव्हलप झालेले बॉल्स रप्चर होतात. रप्चर झाल्यानंतर ते ब्लॅक पावडरी मास जे आहेत, ते टेल्युटस स्पोर असतात, ते टेल्युटस स्पोर हे ट्रान्समिट होत असतात दुसऱ्या प्लांटवरती, हेल्थी प्लांटला इन्फेक्शन करत असतात. ठीक आहे. दिस इज मीन्स हे सिम्पटम लक्षात असू द्या की ब्लॅक पावडरी मॉस डेव्हलप झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्मट म्हणतो. दिस इज अ सिस्टमिक इन्फेक्शन. नेक्स्ट वन इज अ लीफ स्पॉट. तर लीफ स्पॉट मध्ये जनरली बॅक्टेरियल ऑर फंगल पॅथोजन्स डेव्हलप द डिफरंट काइंड ऑफ लीफ स्पॉट. तर लीफ स्पॉट मध्ये व्हरायटी नंबर ऑफ लीफ स्पॉट असू शकतात. त्याच्यामध्ये सर्क्युलर लीफ स्पॉट असू शकतो, नाहीतर मग तुमचा इरेग्युलर लीफ स्पॉट असू शकतो. कॉन्सेंट्रिक रिंग्स असतात, जसं अल्टरनारिया आहे. अल्टरनारियामध्ये कॉन्सेंट्रिक रिंग लाईक पॅटर्न असतो. आणि बाकी ड्रेसलेरा असेल, सर्कोस्पोरा असेल, त्याच्यामध्ये इरेग्युलर लीफ स्पॉट डेव्हलप असतात. ठीक आहे. मग आता तुम्हाला दिसतंय की ते इरेग्युलर लीफ स्पॉट डेव्हलप झालेले दिसतात. तर काही लीफ स्पॉट मध्ये त्याच्यामध्ये आजूबाजूने असं येलोविंग हॅलो डेव्हलप, सॉरी हॅलो नाही म्हणतो आपण त्याला, येलो जो मार्जिन असतात लीफ स्पॉटच्या, त्या मार्जिन वरती येलोविंग पॅटर्न तिथं म्हणजे डिपिगमेंटेशन झालेलं दिसायला मिळतं आपल्याला. बट काही लीफ स्पॉट जे असतात त्यांच्यामध्ये असं मार्जिनला येलोविंग होत नाही. ठीक आहे. मीन्स डिफरंट लिप स्पॉट हे डिफरंट टाईप व्हरायटी ऑफ नंबर ऑफ पॅथोजन्सवर डिपेंड आहे की लिप स्पॉट कसे असू शकतात. पण जनरली फिगरमध्ये दिसत आहेत तुम्हाला ते लिप स्पॉट अशा पद्धतीचे असतात, कारण की पॅथोजन इन्फेक्ट दॅट पर्टिक्युलर लिप ॲट लोकल इन्फेक्शन, दॅट इन्फेक्शन कोड कॉलोनाइज ड्यू टू द मल्टिप्लिकेशन ऑफ द पॅथोजन. ठीक आहे. तर पॅथोजनचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर तिथं काय होतं, प्लांट डिफेन्स डेव्हलप करतं. प्लांटने डिफेन्स डेव्हलप केल्यामुळं तिथं एक प्रकारचं सेल डेथ होते. ठीक आहे. मीन्स ऑक्सिजन लेअर फॉर्म होतं किंवा डिफरंट हॉर्मोन्स जे ग्रोथ रिटार्डिंग हॉर्मोन्स आहेत, इथिलीन किंवा ॲब्सिसिक ऍसिड, त्यांचं सिक्रेशन होतं आणि टिश्यूचं सेल डेथ होतं. ठीक आहे. सेल डेथ झाल्यानंतर मग त्या डेथ जर ऑर्गॅनिझम सॅप्रोफायटिक असेल तर त्या डेड सेलवरती लिव्हिंग करू शकतो. ठीक आहे. मीन्स कधी कधी दिस इज अ पॅथोजन, मीन्स अगेन्स्ट पॅथोजनच्या अगेन्स्ट डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्ह होणं हे कधी कधी चांगलं आहे. ठीक आहे. बट चांगलं काय आहे तर इन्फेक्शन स्प्रेड होत नाही. पण जर जास्त पॅथोजन प्रोपॅगुल काउंट असला तर मग प्रत्येक ठिकाणी लोकल इन्फेक्शन व्हायला लागतं. आणि त्याच्या लोकल इन्फेक्शनमुळं जसं जसं प्लांट आपलं इन्फेक्शन दाखवतं, मीन्स जसं जसं सिम्टम्स डेव्हलप होत जातात, डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्ह होत जातो, मीन्स होल एरिया कन्वर्टेड इन टू द ब्लॉचिंग. तर लिप पूर्ण नंतर काय होतं, या लिप स्पॉटचं कन्वर्जन लिप ब्लॉच मध्ये होतं आणि जो फोटोसिंथेटिक एरिया आहे तो डिक्रीज होतो. आणि ऍक्च्युअली फोटोसिंथेसिस एरिया डिक्रीज झाल्यामुळं प्लांटचा रेस्पिरेशन किंवा बाकीचं ट्रान्सपिरेशन मीन्स सगळंच प्लांटची सिस्टीम ही कोलॅप्स होत असते, सेलची सिस्टीम ही कोलॅप्स होत असते, मीन्स फूड डेव्हलप होत नाही, त्याच्यामुळे डेथ होती प्लांटची. लिव्ह स्पॉट मध्ये लक्षात असू द्या की जे ब्लॅक डिसइंटिग्रेटेड टिश्यूज असतात ते डेव्हलप होत असतात. आणि काही वेळेस काय होतं, लिप स्पॉट मध्ये लिमिटेड एरिया जर पॅथोजनचं एंट्री पुढे झाली नाही तर लिप स्कॉर्चिंग होत नाही.
फक्त जे स्पॉट आहेत ते स्पॉट नंतर या स्पॉटच्या जागी असे हा टिश्यूचा भाग आहे तो खाली निघून जातो. ठीक. मग असे प्रकारचे होल्स आपल्याला लीव्हज वरती दिसायला मिळतात नंतर, आणि ते लीव्हज नंतर स्वतःला रिमिशन मध्ये किंवा रिज्युनेशन करत असतात स्वतःचा. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द प्रोपॅगल क्वांटिटी ऑफ द इन्फेक्शन. दिस इज ऑल अबाउट द लीव्ह स्पॉट. नंतर नेक्स्ट वन इज दॅट दिस इज अ स्लाइड ऑफ द सिट्रस कॅन्कर. Citrus canker, this is caused by the bacterial pathogen Xanthomonas axanopodes. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की पॅथोजन इन्फेक्ट द लिव्ज. जनरली इथं लिव्ज वरती तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत. तर पॅथोजन ऑल्सो इन्फेक्ट द लिव्ज ऑर ऑल्सो इन्फेक्ट द फ्रुट्स ऑर ट्यूब्स. ओके. जर जे ग्रीन ट्यूब्स असतात सिट्रसचे, त्या ग्रीन ट्यूब्स वरती पण इन्फेक्ट करत असतात बॅक्टेरियल पॅथोजन. ठीक आहे. दॅट इन्फेक्शन हॅपन बाय द वॉटर स्प्लॅश किंवा रेन स्प्लॅशने इन्फेक्शन होत असतं. ज्यावेळेस टोमॅटो थ्रू एंट्री करत असतो बॅक्टेरिया, तर बॅक्टेरिया एंट्री करत असताना ते प्रोड्यूस अ नंबर ऑफ symptoms. Means plants develop the structural defense against the bacteria. But that's why different crater like region. आता तुम्हाला तुम्ही एखाद्या सेंट्रस कॅन्कर जर बघितला असेल तर त्याला हात लावल्यानंतर तुम्हाला असा रफ रिजन लागतो. मीन्स जो इपिडर्मल लेअर असतो त्या इपिडर्मल लेअरच्या सेल जे आहेत त्यांचं एक प्रकारचं एनलार्जमेंट, सेल एनलार्जमेंट झाल्यामुळं तिथं एक क्रॅटर लाईक और रायझन सरफेस डेव्हलप होतो. ठीक आहे. मीन्स दिस इज क्रॅटर लाईक रायझन सरफेस डेव्हलप होतो, आणि तो इरेग्युलर असू शकतो, कधी सर्क्युलर असू शकतो. ठीक आहे. मग काही पॅथोजन्स मध्ये येलोविंग होते अदर मार्जिन्सला, मग फ्रुट्स वरती येलोविंग होत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीचे सिम्पटम्स असतात कॅन्कर मध्ये. कॅन्कर इज अ कॅन्कर मध्ये फ्रूट कॅन्कर आहे, लिप कॅन्कर आहे किंवा शकतो कॅन्कर. ठीक आहे. असं क्रॅटर लाईक किंवा रायझन सरफेस जो डेव्हलप होतो त्या सरफेसला आपण काय म्हणतो, कॅन्कर म्हणत असतो. ठीक आहे. आता आपल्या एखाद वेळेस व्हिटॅमिन बी डिफिशियन्सीमुळे किंवा अदर इन्फेक्शनमुळं जसं माउथ अल्सर्स डेव्हलप होत असतात, त्यात अल्सर ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅन्कर्स. ठीक आहे. नंतर नेक्स्ट इन्फेक्शन इज द रूट रॉट. तर रूट रॉटचे पण भरपूर टाइप्स आहेत. रूट रॉट आहे, नंतर मग वेट रूट रॉट आहे. ठीक आहे. सॉफ्ट रूट रॉट आहे. असे रूट रॉटचे भरपूर बेसल स्टेम रूट रॉट आहे. अशा प्रकारचे भरपूर सिम्पटम्स आहेत. पण त्याच्यामध्ये रूट रॉटचा मिनिंग एकच आहे की रायझोप्टोनिया किंवा पिथियम फायटोप्थोरा जे पॅथोजन्स आहेत ते वॉटर लव्हिंग पॅथोजन्स सॉइलमध्ये प्रेझेंट असतात. ते जेव्हा इन्फेक्ट करत असतात रूटला, दे किल द सरफेस ऑफ द रूट्स. आता ड्राय रूट रॉट असेल तर ड्राय रूट रॉट डेव्हलप जनरली ड्यू टू द स्कॅरिसिटी ऑफ वॉटर. वॉटर स्कॅरिसिटी असल्यामुळे तो ड्राय रूट रॉट ऑब्झर्व होतो आपल्याला रायझोप्टोनियामुळे. आणि बिकॉज आणि सॉफ्ट रूट रॉट असतो तो फायटोप्थोरा पिथियममुळे होत असतो. त्याच्यामध्ये आता तुम्हाला दिसत आहेत की फिगरमध्ये ह्या रूट आहेत, त्या रूटचा सरफेस जो तुम्हाला असा ब्राऊन दिसतोय. ठीक आहे. किंवा मीन्स त्याचं प्युट्रिफिकेशन झालेलं आहे. प्युट्रिफिकेशन किंवा आपण डिकम्पोजिशन म्हणू शकतो. बिकॉज पॅथोजन प्रोपॅगुल हे ग्रो झाल्यानंतर त्याचं ब्राऊन होतं किंवा सॉफ्ट किंवा ड्राय असू शकतात ते. त्याच्यामध्ये ब्राउनिंग स्ट्रक्चर होते किंवा रूट हे ब्लॅक होतात, आणि त्यांचे जे पॉवर असते, ॲब्सॉर्बिंग पॉवर असते ती कमी होत जाते आणि त्यांची टिश्यूजची डेथ होते. मीन्स फायनली काय होतं, टिश्यूजची डेथ होते आणि त्याचं डिकम्पोजिशन होतं. दिस इज ऑल अबाउट द डिकम्पोजिशन ऑफ द रूट्स, और त्याला आपण म्हणू शकतो रूट रॉट ऑफ पॅथोजन. तर इरविनिया बॅक्टेरियल रूट रॉट आहेत, इरविनिया किंवा सुडोमोनासमुळे होणारे. नंतर बाकी फंगस आहेत, ते पण लक्षात असू द्या कोणत्या कोणत्या फंगस आहेत रूट रॉट करणारे. ठीक आहे. नेक्स्ट सिम्पटम इज अ बॅक्टेरियल सिम्पटम. तर बॅक्टेरियल सिम्पटम मध्ये दिस इज अ सिम्पटम ऑफ ॲपल क्राऊन गॉल. ॲपल क्राऊन गॉल आहे. तर त्याच्यामध्ये ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन्स तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे. दिस पॅथोजन ऑल्सो have a great importance in genetic engineering, but they cause a disease in a apple or many family plants of apple or relatives of apple. They cause a crown gall on a
स्टेम और क्राउन रिजन ऑफ द प्लांट. ओके, तर त्याच्यामध्ये दे बॅक्टेरिया इन्फेक्ट द दॅट पर्टिक्युलर crown region and develop their multiplication. That's why plant produce the different symptoms. Means crown gall agrobacterium tumescence आहे, तर तो इन्फेक्ट झाल्यानंतर तुमचा crown gall because there is a they arrest the growth of the plant, किंवा त्याला ट्युमिफिकेशन्स मीन्स असं ट्युमर इंड्युसिंग असतं. त्याच्यामध्ये एक बॅक्टेरियामध्ये प्लाझमिड असतं. ते प्लाझमिड टी आय प्लाझमिड आहे, ते ट्युमर इंड्युसिंग फॅक्टर इलिसिट करत असतं प्लांट्स मधलं. मग त्याच्यामुळे ते ट्युमर इंड्यूस होतं आणि त्याच्यामुळं हायपरट्रोफाइड रिजन फॉर्म होतं. मीन्स मॅक्झिमम नंबर ऑफ सेल्सची साईज ही इन्क्रीज होत असते किंवा हायपरप्लेसिया होत असतं. ते त्याच्यामुळं एक प्रकारचं तुम्हाला हार्डन रूट गॉल्स डेव्हलप झालेले दिसतात. मग त्यालाच आपण काय म्हणतो, क्राऊन गॉल. ठीक आहे, दिस हे सिमटम दिसायला मिळतात तुम्हाला, हे गॉल्स आहेत. असे डिफरंट प्लांट्स वरती तुम्हाला गॉल्स बघायला मिळतात. ऑल्सो दिस गॉल्स ऑल्सो फॉर्म बाय द सम इन्सेक्टमुळे पण असू शकतात. त्याच्यामध्ये फक्त बस इन्सेक्टमुळे जे गॉल्स डेव्हलप होतात, लिप गॉल इन्सेक्ट असतात किंवा गॉल इन्सेक्ट असतात, त्यांच्यामुळे फक्त छोट्या प्रकारच्या गॉल हे डेव्हलप होतात. बट क्राऊन गॉल डेव्हलप द मॅक्झिमम नंबर ऑफ गॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट वन इज अ मोझॅक. ठीक आहे, तर व्हायरल पॅथोजन्स आहेत. तर व्हायरल पॅथोजन्स जनरली दे अटॅक ऑन अ सेल्युलर मेकॅनिझम ऑफ द सेल्स. त्याच्यामध्ये सेल्युलर स्ट्रक्चर जे आहेत किंवा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसवर अटॅक करत असतात. म्हणजे जनरली फर्स्ट अरेस्ट द ग्रोथ ऑफ द मीन्स अरेस्ट द मेकॅनिझम ऑर मास्टरिंग ऑफ द न्यूक्लियस. विशाल विशाल दरवाजा उघड रे, अमोल भाऊ आलेत. दे जनरली अरेस्ट द ग्रोथ ऑफ द सेल्स. त्याच्यामध्ये सेलची ग्रोथ अरेस्ट केल्यानंतर डिपिगमेंटेशन होतं. ठीक आहे, मीन्स तिथला फोटोसिंथेटिक एरिया आहे तो अशा प्रकारचा येलोइंग पॅचेस तुम्हाला दिसायला मिळतात. जो मोझॅक आहे, मोझॅकचा मिनिंगच आहे जनरली फॉर्मेशन ऑफ ग्रीन ऑर येलो पॅचेस विदिन द लीफ. मीन्स अशा इरेग्युलर ग्रीन अँड येलो पॅचेस आहेत लिपच्या, त्या फॉर्म झालेल्या दिसतात तुम्हाला लिव्ज वरती और अदर रिजन्स वरती. ठीक आहे, मीन्स दिस इज अ मोझॅक पॅटर्न. अशा पद्धतीचे मोझॅक तुम्हाला दिसायला मिळतात याच्यामध्ये, इरेग्युलर येलो ऑर ग्रीन पॅचेस ऑन अ लिव्ज. ठीक आहे, जनरली मोझॅक आहे. तर हा कुकुरबिट स्वरचा मोझॅक आहे. तर कुकुरबिट मोझॅक व्हायरस असेल CMV, किंवा टोबॅको मोझॅक व्हायरस असेल टोबॅको, असे मोझॅक व्हायरस आहेत ते डिफरंट प्लांट्सला इन्फेक्ट करत असतात आणि अशा पद्धतीचे सिमटम डेव्हलप करत असतात. तर एक मिनिट. The next symptom is about the डॅम्पिंग ऑफ. ओके, जसं तुम्हाला सॉफ्ट रूट रॉट सांगितलं होतं, रूट रॉटचाच एक प्रकार आहे. बट सिमटमच्या ऑब्झर्वेशन नुसार त्याला एक डॅम्पिंग ऑफ हे नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, जनरली नर्सरीमध्ये आपण जेव्हा बाकीचे नर्सरीमध्ये सीडलिंग ग्रो करण्यासाठी हे टाकत असतो, सीड ग्रो करत असतो. त्या सीड ग्रो करत असताना सीडलिंग मध्ये काय होत असतं, तर याच्यामध्ये दोन प्रकारचे डॅम्पिंग ऑफ आहेत. मीन्स प्रीमॅच्युअर सीड रॉट होत असतं, किंवा मीन्स आफ्टर इमर्जन्स आफ्टर इमर्जन्स रॉटिंग होत असतं. ठीक आहे, प्रीमॅच्युअर डॅम्पिंग ऑफ आणि आफ्टर मॅच्युरेशन ऑफ द प्लांट डॅम्पिंग ऑफ होत असतो. त्याच्यामुळे काय होतं, जनरली पिथियम किंवा पायटोप्तरा आहेत, तर ते वॉटर लव्हिंग फंगस आहेत. त्याच्यामुळे नर्सरीमध्ये आपण इरिगेशन करत असतो. तर इरिगेशन करत असताना मे बी फॉल्स इरिगेशनमुळे किंवा जास्त वॉटर लॉगिंग कंडिशनमुळे ते सिमटम डेव्हलप होऊ शकतात. ज्यावेळेस तुमचे पोलर रिजन असतो किंवा बेसल स्टेम रिजन असतो, तर बेसल स्टेम रिजनला काय होतं, प्लांट इन्फेक्ट करत असतं. त्यावेळेस बेसल स्टेम रिजनला जेव्हा पिथियम किंवा पायटोप्तरा इन्फेक्ट करतो, त्यावेळेस तिथला टिश्यू फक्त डॅमेज होतो. डॅमेज झाल्यामुळे ते प्लांट काय होतं,
तिथल्या टिश्यू डॅमेज झाल्यामुळं पूर्ण डिसइंटिग्रेशन होतं टिश्यूचं, आणि डिसइंटिग्रेशन झाल्यामुळं ते पूर्ण हे डिसलोड डिसलोड जे होतं, ठीक आहे, मीन्स लोड नाही करू शकत प्लांट हेवी असल्यामुळं. ते त्याच पोझिशनला आपण काय म्हणत असतो, डॅम्पिंग ऑफ म्हणत असतो, ठीक आहे, मीन्स डॅम्पिंग ऑफ द दॅट सिल्डिंग, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं त्याला आपण डॅम्पिंग ऑफ म्हणतो. आणि जनरली हे इनिशियल स्टेज जे असते क्रॉपचे, सिल्डिंग स्टेजला येत असतं. नेक्स्ट वन इज अ लिप कर्ल. हे पण लिप कर्ल व्हायरल सिमटम आहे. आता व्हायरल सिमटममुळे तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतंय ते आता पपाया लिप कर्ल आहे. तर अशा पद्धतीचे लिप कर्ल हे जनरली मेनी क्रॉप्सवर येत असतात. त्याच्यामध्ये मग चिली लिप कर्ल आहे, टोमॅटो लिप कर्ल आहे, ब्रिंजल लिप कर्ल, भरपूर प्रकारचे लिप कर्ल्स आहेत. तिथं जो लिप कर्ल व्हायरस असेल तो लिप कर्ल हा फॉर्म करत असतो प्लांट्समध्ये. तर त्याच्यामध्ये जे टिश्यू असतात ते टिश्यूचं क्रिंकलिंग होतं, किंवा जो सरफेस असतो तो अंडुलेटिंग होतो. त्या सरफेसमुळे अंडुलेशन किंवा अनकंट्रोल ग्रोथ झाल्यामुळं, बिकॉज व्हायरस अरेस्ट द ग्रोथ ऑफ द न्यूक्लियस, दॅट्स वाय they produce a false growth or hypertrophied or hyperplasial symptom. That's why the plant canopy get reduced in size or maybe increase in size. त्याच्यामुळं आपल्याला एक लिप कर्ल फाउंड झालेलं दिसतं, मीन्स ओव्हरग्रोथ, कुठं ओव्हरग्रोथ झालेलं दिसते, कुठं हायपो ग्रोथ झालेलं दिसते. त्याच्यामुळं असं ग्रोथ कमी झाल्यामुळं ते प्लांट शोज द क्रिंकलिंग ऑर लिप कर्ल बिहेवियर, ठीक आहे. दॅट्स वाय मग याच्यामुळे काय होतं, प्लांटचं फोटोसिंथेटिक जो लाईटचं पेनिट्रेशन आहे ते पेनिट्रेशन कमी होतं, किंवा फ्लॉवरिंग जे आहे, फ्लॉवरिंग इंड्यूस होत नाही लिप कर्लमुळे, ठीक आहे. अशा पद्धतीचे सिम्पटम्स असतात त्याच्यावर. नेक्स्ट वन इज डाउनी मिल्ड्यू. हॅलो, आवाज येतो सगळ्यांना? नेटवर्कचा काही इश्यू नाही ना? नाही सर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यू, आता आपल्याला माहिती आहे पावडरी मिल्ड्यू आणि डाउनी मिल्ड्यूचे सिम्पटम्स. तर पावडरी आधी स्टार्टिंगला डाउनी मिल्ड्यू बघू. त्याच्यामध्ये डाउनी मीन्स डाऊन रिजन ऑफ द लीफ, ठीक आहे. डाऊन रिजन ऑफ द लीव्स जो असतो तुमचा, त्या ठिकाणी अनसिनुला असेल किंवा तुमचे जे प्लाझ्मोपॅरा असेल, म्हणजे डाउनी मिल्ड्यू कॉज करणारे सगळे जीनस आहेत, तर ते जनरली इन्फेक्ट द लोअर साइड ऑफ द लीव्स. ज्यावेळेस इन्फेक्शन करत असतात त्यावेळेस ते डिफरंट स्पोरॅन्जिओस्पोर किंवा मायसिलिया हे डेव्हलप करत असतात. तर हा तुम्हाला आधी सांगितलं होतं की हा डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू हे काय ते एक्टोफायटिक पॅथोजन्स आहेत. मीन्स त्याचं जे रिमेनिंग मायसिलियल पोर्शन जो असतो तो प्लांटच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते अशा प्रकारचा सिम्पटम दिसतात, ठीक आहे. तुम्हाला एक सिम्पटम आणि साईनचा पण डिफरन्स माहिती असला पाहिजे. तर सिम्पटम जनरली कशाला म्हणतो आपण, जे प्लांटची रिएक्शन आहे पॅथोजनच्या अगेन्स्ट, ठीक आहे. आता लिप कर्ल झालं किंवा लिप स्पॉट झालं, त्याला आपण काय म्हणतो, सिम्पटम म्हणतो. बट जर प्लांटला इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्याला काही पॅथोजनचे प्रॉपॅगुल व्हिज्युअली दिसायला मिळतात, ठीक आहे. मीन्स बॅक्टेरियल वूज असेल, किंवा आता तुम्हाला लिपवरती इथं पावडरी स्ट्रक्चर दिसतंय, ते पावडरी स्ट्रक्चर असेल, किंवा इन केस ऑफ अदर सिम्पटम्समध्ये अर्गट आहे, अर्गटमध्ये तुम्हाला शुगरी स्ट्रक्चर दिसतं, त्याला आपण काय म्हणतो, साईन म्हणतो. मीन्स पर्टिक्युलरली साईन्स काय असतात, दिस इज अ प्रेझेन्स ऑफ प्रोपॅगुल ऑफ द पॅथोजन्स, ठीक आहे. मीन्स व्हिज्युअली आपण त्यांना बघू शकतो, त्याला आपण सायन्स म्हणतो. आणि सिम्पटम्स म्हणजे काय असतात, जर प्लांटने एनी रिॲक्शन, कोणतंही रिॲक्शन दिलं पॅथोजनच्या अगेन्स्ट, त्याला रिॲक्शनला आपण सिम्पटम म्हणत असतो, ठीक आहे. आता डिफरंट बुक्समध्ये डिफरंट डेफिनेशन आहेत, पण त्याचा मिनिंग तोच आहे. तर याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यूमध्ये काय होतं, डाऊन रिजन जो असतो प्लांटचा त्याच्यामध्ये ग्रोथ स्टार्ट होते. तर ज्यावेळेस ग्रोथ स्टार्ट होते, अशी पावडरी ग्रोथ ऑब्झर्व, ब्राऊन ऑर येलो पावडरी ग्रोथ ऑब्झर्व ऑन अ डाऊन रिजन ऑफ द लिव्स, ठीक आहे. लोअर लिप आहे तर लोअर साइड ऑफ लिपवरती अशी ग्रोथ बघायला मिळते. करस्पॉन्डिंगली अप्पर सरफेस जो आहे तो तुम्हाला फिगरमध्ये दिसत नाहीये, पण करस्पॉन्डिंगली जो अप्पर सरफेस असेल लिव्हचा, ज्यावेळेस ही लोअर साइडला ग्रोथ होत असेल, त्याच वेळेस सायमल्टेनियसली तुम्हाला वरचा सरफेस जो आहे लिपचा, त्यावेळेस त्याच्यावरती येलो पॅचेस दिसायला मिळतात. बिकॉज कारण की पॅथोजन हा न्यूट्रिएंट हे ऍब्सॉर्ब करून घेतो लिव्स मधनं. मग त्यामुळे काय होतं, न्यूट्रिएंट डिप्लिशनमुळे किंवा बाकीच्या अदर
टॉक्झिन सिक्रेशनमुळे लिव्स तुम्हाला अपर साईडला काय दिसतात, येलोविंग दिसतं. आणि ज्यावेळेस इन्फेक्शन जास्त मोठ्या प्रमाणात झालं त्यावेळेस काय होतं, ब्लाईट होत असतो. ठीक आहे, आता ते हे तुम्हाला ड्रॉ केलेलं दिसतंय, ते ड्रॉ केलेलं याच्यामध्ये सर्कलमध्ये हे ब्लाईट सिम्पटम झालेलं आहे. ठीक आहे, मीन्स ज्यावेळेस पॅथोजन पूर्ण मॅच्युरिटीला येतो किंवा इन्फेक्शन खूप जास्त आहे त्यावेळेस ब्लाईट फॉर्म होतो. ठीक आहे, त्या सिम्पटमला ब्लाईट म्हणतो. बट जनरली डाउनी मिल्ड्यू काय होता, डाउनी मिल्ड्यू म्हणजे एकच लक्षात घ्या की त्याच्यामध्ये लोअर लिप जे आहेत, लोअर लिपला पावडरी पॅथोजन फॉर्म म्हणतो किंवा पावडरी सिम्पटम तुम्हाला लोअर रिजनला दिसणं आणि त्याच्या करस्पॉन्डिंग अपर सरफेस ऑफ लिव्हजला येलोविंग पॅचेस दिसणं. ठीक आहे, दिस इज अ डाउनी मिल्ड्यू. नेक्स्ट वन इज अ पावडर मिल्ड्यू. सेम आहे, पॅथोजन्स मध्ये काही जास्त डिफरन्स नाही. बट जे पावडर मिल्ड्यू आहे ते जनरली ग्रो ऑन ऑल सरफेस ऑफ द लिव्स. ठीक, मीन्स लोअर लिपला पण असू शकतं आणि अप्पर लिपला पण अप्पर साइड ऑफ द लिपला पण असू शकतं आणि लोअर साइड ऑफ द लिपला पण असू शकतं. ठीक, याच्यामध्ये एक लक्षात घ्या. आता ते तुम्हाला सिम्पटम दिसतंय पावडर मिल्ड्यूचं, रोजचं आहे. ठीक आहे, रोज आहे त्याच्यामध्ये पावडर मिल्ड्यू झालेला आहे. तर जनरली तुम्हाला ग्रेप आहे किंवा मेनी पॅथोजन्स आहेत. तर पावडर मिल्ड्यू हा पॉली इन्फेक्टिंग पॅथोजन आहे. तर नंबर ऑफ होस्ट प्रेझेंट आहेत पावडर मिल्ड्यूमध्ये. त्याच्यामध्ये पावडर, आता जसं पॅथोजन याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यूमध्ये इन्फेक्शन करतो त्याच पद्धतीने इन्फेक्शन करत असतो. बिकॉज हिअर पावडरी ग्रोथ ऑब्झर्व ऑन ऑल ओव्हर सरफेस ऑफ द लिव्स. ठीक आहे, नेक्स्ट वन इज अ ब्लाइट. आता तुम्हाला मगाशी सांगितलं होतं डाउनी मिल्ड्यूमध्ये ब्लाइट कन्व्हर्जन कसं होतं. तर ब्लाइट मध्ये काय होतं, ऍक्च्युली दिस इज अ फर्स्ट स्टेज ऑफ द लिप स्पॉट. लिप स्पॉटची फर्स्ट स्टेज असते. बट आफ्टर लिप स्पॉट कोएलेशन्स ऑफ द डिफरंट लिप स्पॉट, त्या कोएलेशन्स मुळे काय होतं, तो इन्क्रीज एरिया झाल्यामुळे आपल्याला पूर्ण लिव्स हे बघायला मीन्स डिसइंटिग्रेटेड किंवा ब्लाइटन सरफेस बघायला मिळतो. त्याच्यामध्ये जो आहे ब्राऊन स्ट्रक्चर किंवा ब्लॅकी स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं दिसतं. तर हे आहे अर्ली लिप ब्लाइट ऑफ अल्टरनरी अर्ली लिप ब्लाइट ऑफ द टोमॅटो. ठीक आहे, टोमॅटोचा अर्ली ब्लाइट आहे, अल्टरनारियामुळे होतो. तर लेट ब्लाइट आहे, फायटोप्थोरामुळे होतो. असे अर्ली स्टेज जर आलं, क्रॉपच्या अर्ली स्टेजला, तर त्याच्यामुळे आपण अर्ली ब्लाइट म्हणतो. क्रॉपच्या लॅटर स्टेजला आलं तर आपण लेट ब्लाइट म्हणतो. ठीक आहे, अकॉर्डिंग टू त्या इन्फेक्शन. तर त्याच्यामध्ये जनरली फर्स्ट असे ग्रोथ रिंग स्पॉट डेव्हलप झालेले दिसतात तुम्हाला. त्या स्पॉट मग नंतर एकत्र आल्यानंतर नंबर ऑफ स्पॉट असं लाईटन रिजन ऑब्झर्व झालेला दिसतो. आपण त्यालाच काय म्हणतो, लिप ब्लाइट म्हणतो. ठीक आहे, असे मग डिफरंट फंगल पॅथोजन्स पण आहेत लिप ब्लाइट कॉज करणारे आणि डिफरंट बॅक्टेरियल पॅथोजन्स पण आहेत. आता तुम्हाला इरविनिया लिप ब्लाइट माहिती का तुम्हाला? आय थिंक कोणतं पॅथोजन इरविनिया लिप ब्लाइट कशामुळे होतं? फायर ब्लाइट ऑफ ऍपल. ठीक आहे ना, इरविनिया त्याचं काय स्पेसिस काय आहे इरविनिया पुढं, एनिवन? इरविनिया पुढं स्पेसिस काय आहे? Amylora. Okay, Irvinia amylora. This is the first bacterial pathogen, means bacterial pathogen that identified in the history of bacterial pathogens. ठीक आहे, इर्विनिया amylora हा फर्स्ट बॅक्टेरियल पॅथोजन होता जो आयडेंटिफाय केला होता. तर याच्यामध्ये इर्विनिया amylora मध्ये पण ऍपल मध्ये फायर ब्लाइट येतो. त्याच्यामध्ये पण जे हे असतात पॅनिक लिव्हजचा जो पोर्शन असतो त्या लिव्हजच्या वरती प्रीमॅच्युअर लिप ब्लाइट होत असतो. ठीक आहे, नंतर नेक्स्ट आहे विल्ट. आता विल्ट इज असतो सिस्टमिक डिसीज आहे. तर जनरली विल्ट कॉज करणारे जे पॅथोजन आहेत ते सॉइलमध्ये प्रेझेंट असतात. तर फ्युझेरियम आहे, याच्यामध्ये बॅक्टेरियल विल्ट पण आहे, फंगल विल्ट आहे, नंतर व्हायरल विल्ट पण आहे डिफरंट. नंतर विल्टिंग हे तुमचं जनरली वॉटर डिफिशियन्सीमुळे पण होऊ शकतं. ठीक आहे, मीन्स परमनंट विल्टिंग पॉईंटच्या पुढं जर गेलं प्लांटचं फील्ड कॅपॅसिटी आणि परमनंट विल्टिंग पॉईंटच्या अप्पर थ्रेशोल्ड लिमिटच्या वरती गेलं तर प्लांट हे काय होतं, रिव्हर्स कंडिशनला येत नाही, नंतर त्याचं विल्टिंग होऊन जातं. ठीक आहे, वॉटर स्कॅरिसिटीमुळे. तर अशा पद्धतीचे विल्टिंग पण होत असते. आता तुम्हाला ही फील्ड दिसते, तर टोमॅटोची फील्ड आहे. त्याच्यामध्ये हे प्लांट्स विल्ड झालेले दिसतात.
because it may be due to the bacterial wilt or may be due to the fusarium wilt. ठीक आहे, थोडासा डिफरन्स आहे बॅक्टेरियल विल्ट आणि फ्युझेरियम विल्टमुळे. तर त्याच्यामध्ये तो इझिली आयडेंटिफाय नाही होत, तर एक एक्सपर्टाईज पर्सनच आयडेंटिफाय करू शकतो बॅक्टेरियल विल्ट. जनरली आपण त्या डिफरंट टेस्ट आहेत त्याच्याने आयडेंटिफाय करू शकतो. बट आपल्याला विल्ट काय आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये विल्ट म्हणजे काय, पॅथोजन सॉइलमध्ये प्रेझेंट असतो. आता फ्युझेरियम आहे, वर्टिसिलियम आहे, किंवा बॅक्टेरिया असेल तुमचे लाईक सुडोमोनास किंवा रॅलिस्टोनिया, तर ते सॉइलमध्ये इन्फेक्ट करतात रूटला. रूटला इन्फेक्ट केल्यानंतर ते ग्रो इनसाइड द स्टेम इन अ वस्क्युलर टिश्यूज. ठीक आहे, झायलम अँड फ्लोएम जे आहेत त्यांच्यामध्ये ग्रो करत येतात. आणि जर व्हस्क्युलर टिश्यूजमध्ये जर प्लांट प्रपागुल वाढलं तर त्यामुळे काय होतं, जर व्हस्क्युलर टिश्यूजचाच मेन रोल काय आहे, वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा मिनरल ट्रान्सपोर्टेशनचं त्यांचं काम आहे. जर तो त्यांचा जो पाथवे आहे तो पाथवेमध्ये जर तुमची फंगस ग्रो होत असेल किंवा बॅक्टेरिया ग्रो होत असेल, त्याच्यामुळं प्लांट काय होतं, सुडन विल्टिंग स्टेजला जातं. ठीक आहे, बिकॉज तिथं क्लोगिंग होते. क्लॉगिंग झाल्यामुळं हे वॉटर ट्रान्सलोकेशन पण अरेस्ट होतं आणि तुमचं मिनरल डिस्लोकेशन पण अरेस्ट होतं. ठीक आहे, मिनरल ट्रान्सपोर्टेशन पण अरेस्ट होतं. त्याच्यामुळे मीन्स जनरली हे स्ट्रक्चरल डिफेन्स मेकॅनिझम आहे प्लांटचं. ज्यावेळेस पॅथोजन ग्रो होत असतो त्यावेळेस प्लांट हे एक प्रकारचं पॉलिसॅकराइड सिक्रेट करत असतं. ठीक आहे, प्लांट्समध्ये. त्याच्यामुळे ते टायलोसिस फॉर्म होतं, स्ट्रक्चरल डिफेन्स मेकॅनिझम फॉर्म होतं आणि प्लांट हे डाय होतं ड्यू टू दॅट वेल्डिंग. तर तुम्ही जर विल्ट असलेल्या पोर्शनचं प्लांटचं जर स्टेम घेतलं आणि त्याला कट केलं, असं ट्रान्सव्हर्सली कट केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला ते जे झायलम किंवा फ्लोएम टिश्यूज असतात, वस्क्युलर टिश्यूज असतात, त्यांच्यामध्ये अशा प्रकारची ब्राउनिंग ही डेव्हलप झालेली दिसते. जर ब्राउनिंग केव्हा डेव्हलप होते, जर तुमचा तो पॅथोजन फ्युझेरियम असला किंवा वर्टिसिलियम असेल तेव्हा. जर पॅथोजन समजा तुम्हाला बॅक्टेरिया असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला असे बॅक्टेरियल ऊज फॉर्म झालेले दिसते किंवा तो बॅक्टेरियल कॉलनायझेशन झालेलं दिसतं. नंतर आहे ब्लाइट, सॉरी डायबॅक. ठीक आहे, जसं चिलीमध्ये पण क्वालिटिकमुळे डायबॅक होतो आणि डिफरंट नंबर ऑफ पॅथोजन्स आहेत, डायबॅक ऑफ मँगो वगैरे अदर. त्याच्यामध्ये डिप्लोकार्पन रोझी किंवा बाकी असे म्हणजे नंबर ऑफ पॅथोजन्स आहेत की ते डायबॅक कॉज करत असतात. डायबॅक मीन्स डायचा अर्थ माहिती आहे आपल्याला, मीन्स डाईंग. त्याच्यामध्ये बॅक, प्लांट डाय फ्रॉम द बॅक. आता मीन्स टॉप पासनं बेसल पर्यंत डाय होणं त्याला आपण काय म्हणतो, डायबॅक म्हणतो. ठीक आहे, मीन्स पॅथोजन जनरली इन्फेक्ट द लीफ प्रायमोर्डिया. जे लीफ प्रायमोर्डिया असतात त्यांना इन्फेक्ट करतं पॅथोजन आणि तो ग्रोथ होत असतो बेसल स्टेमकडं. ठीक आहे, बेसल पोर्शनकडं. त्याच्यामुळे ते डायबॅक म्हणत असतो आपण, डायिंग बॅक. तर नेक्स्ट वन इज येलो इन मोझेक. ठीक, मोझेक आपण बघितला होता मागच्या वेळेस, मीन्स मागच्या स्लाइड्समध्ये. तर मागच्या स्लाइडमध्ये मोझेक, तर त्याच्यामध्ये डिफरंट पॅचेस होते, इरेग्युलर पॅचेस होते. बट येलो इन मोझेक का म्हणतो आपण, बिकॉज हिअर द येलो इन ऑफ द मीन्स वेन्स ऑफ द लिव्स ओनली गेट येलो इन. ठीक आहे, म्हणजे जे वेन्स आहेत तेच येलो झालेले दिसतात तुम्हाला इथं. आणि बाकीचा लीप जो पोर्शन आहे, मीन्स रिमेनिंग आफ्टर रिमेनिंग द वेन्स, जो रिमेनिंग पोर्शन आहे तो तुम्हाला ग्रीन दिसतोय. ठीक आहे, तर आपण याला काय म्हणू शकतो, येलो इन मोझॅक. मीन्स याच्यामध्ये फक्त व्हेन्स येलो झाले आहेत, त्याच्यामुळे येलो इन मोझॅक म्हणतो आपण. आता भेंडीचं एक्झाम्पल आहे. अशा नंबर ऑफ प्लांट्समध्ये येलो इन मोझॅक होत असतं. तर येलो इन मोझॅक व्हायरस जो आहे, जनरली ट्रान्समिटेड होतो इन्सेक्टने, तो फॉर्म झालेला दिसतो. दिस इज अ सिम्पटम ऑफ येलो इन मोझॅक. नंतर जे आहे रायझोम रॉट आहे. तर रायझोम रॉटमध्ये मग तुम्हाला सॉफ्ट रॉट सांगितला होता. मीन्स दिस इज नथिंग बट द सॉफ्ट रॉट. ठीक आहे, बॅक्टेरिया किंवा फंगसमुळं, वॉटर फंगसमुळं सॉफ्ट रॉट झालेला दिसतो याच्यामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीचे डिफरंट इन्फेक्शन आहेत. नंतर रस्ट आहे. ठीक आहे, तर रस्टमध्ये काय होतं, तर लीप रस्ट माहिती आहे तुम्हाला. रस्ट पॅथोजन हा नंबर ऑफ प्लांट्सला इन्फेक्ट करू शकतो. जनरली व्हीट रस्टचं स्लाइड दिसते तुम्हाला. त्याच्यामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर असे रायझन सरफेस डेव्हलप होतात. त्या रायझन सरफेस असं ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामधून असं ब्राऊन किंवा येलो किंवा ब्लॅक पावडरी
मास डेव्हलप होतं त्याला स्पोच्युल्स जनरली त्या डिफरंट हे दिसत आहेत तुम्हाला त्याला आहे पोच्युल्स किंवा लेसन्स असं म्हणतो. ठीक आहे. मीन्स फॉर्मेशन ऑफ द येलो और ब्लॅक पोच्युल्स ऑन अ लीफ सर्फेस दॅट वी कॉल्ड इट रस्ट. ठीक आहे. रस्ट काय म्हणतो, रस्टी रिजन दिसतो आपल्याला, रस्टी पोर्शन दिसतो. मीन्स ऑक्सिडेशन, जर तुम्हाला आयर्न बघितला, आयर्नवर रस्टिंग होते बिकॉज ऑफ द ऑक्सिडेशन रिडक्शन. ते ऑक्सिडेशन रिडक्शनमुळं आयर्नवर जी रस्टिंग होते आपल्याला, तसं रस्टिंग पोर्शन आपल्याला दिसतो ॲज अ रस्टिंग ऑफ द आयर्न. म्हणजे सिमिलर सिमटम दिसतात, त्यामुळे आपण रस्ट हे नाव दिलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचा वीट रस्ट आहे. तर विचेस ब्रूम आहे, तर फायटोप्लाझ्मल डिसीज आहेत, त्याच्यामध्ये लिटिल लीप किंवा विचेस ब्रूम सिमटम हे डेव्हलप झालेले मिळतात. त्याच्यामध्ये काय होतं, नॉर्मल लीफ एरिया जो असतो प्लांटचा, तो आपल्याला माहिती आहे कसा असतो, प्रत्येक प्लांटचा नॉर्मल लीफ एरिया कसा असतो. याच्यामध्ये काय होतं, फायटोप्लाझ्मा किंवा अदर व्हायरल पॅथोजन्स आहेत ते आपल्याला माहिती आहे की सेलच्या न्यूक्लियसला कंट्रोल करतात. तर न्यूक्लियसला कंट्रोल केल्यामुळे मे बी न्यूक्लियस मिसबिहेव करू शकतो किंवा डिफरंट ग्रोथ हार्मोनचं अनकंट्रोल सिक्रेशन होऊ शकतं. त्या ग्रोथ हार्मोनचं अनकंट्रोल सिक्रेशन झाल्यामुळे प्लांट हे तुम्हाला असे बुशी टाईप अपीअरन्स दिसायला मिळतं. ठीक आहे. मीन्स नॉर्मल रिजन जो नॉर्मल साईज जी असते लिव्हची, ते मे बी इन्क्रीज झालेली दिसते किंवा डिक्रीज झालेली दिसते. मीन्स नंबर ऑफ ॲक्झुलरी ग्रोथ स्टार्ट झालेली दिसते. ॲक्झुलरी ग्रोथ स्टार्ट झाल्यामुळं तिथं बुशी अपीअरन्स किंवा त्याला आपण काय म्हणतो विचेस ब्रूम असं म्हणतो असतो. मीन्स झाडूसारखा आकार डेव्हलप झालेला दिसतो तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीचे तुमचे डिफरंट सिमटम्स आहेत. Any question?